सो गाईज आता मी निघालेलो आहे पुण्याला जायला। जसं की तुम्ही बघू शकतात 11ला 5 मिनिटं आहेत, म्हणजे 11:40ची ट्रेन आहे बोईसर स्टेशनवरून। ते बोईसर टू चिंचवड आहे, मग चिंचवडवरून आपण रिक्षा पकडून आपल्या फ्लॅटवर म्हणजे पुण्यात पोहोचलेले असतील। की आपले 6 तारखेपासून प्रॅक्टिकल एक्झाम आहे, तरी पण आपण ट्राय करू की तुमच्यासाठी कंटेंट आणि व्हिडिओ बनवत राहावे। तर आजसाठी धन्यवाद गाईज, चला सपोर्ट आणि फॉलो करा गाईज। आणि आपल्या कलरचं पण काम झालेलं आहे, जसं की तुम्ही बघू शकता जायच्या पहिले कलरचं वगैरे सगळं झालेलं आहे। जी पण कामं होती ती आपण करून चाललेली आहेत। आता आपण येतील तेव्हा पुढची कामं जी पण असतील ती दाखवली जातील, जसं की कॉलेजमध्ये काय होते ते पण आपण दाखवू, वाटलं तर चालेल गाईज। सो गाईज, जसं की तुम्ही पाहू शकता आपण चिंचवड स्टेशनला पोहोचले आहेत। तसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण चाललेले आहेत परत कॉलेजला पुण्यासाठी। आपण चिंचवड स्टेशनवर राहून 6:10ला पोहोचलेले आहेत। तुम्ही बघू शकता टाईम 6:10 झालेले आहेत। आपण घरातून 11 वाजता निघाले होते। 11 वाजता तर आपण सुपरफास्ट ट्रेनने आलेले, ग्वालियर दौंड एक्सप्रेसने। तरी पण आपला टाईम गेला, 6 तास लागले अराऊंड। आता आम्ही चालले आहेत आमच्या फ्लॅटवरती, ते तुम्हाला मी दाखवतो मग। सो गाईज, तुम्ही जसे की बघू शकता आपण स्टेशनच्या बाहेर आलेले आहेत। आता रिक्षाची वाट बघत आहेत। आता रिक्षा बुक करतील, कॅब बर्गे, ओला उबर जे भेटेल ते। आपल्याला आता रावेतला जायचं आहे, SB पाटील स्कूलजवळ। आता बघूया रिक्षा कॅब काय भेटेल त्याच्याने आम्ही जाऊया। सो गाईज, आता रिक्षामध्ये बसलेले आहेत। आता आम्ही रिक्षा 10-15 मिनिटानंतर भेटली, आम्ही याच्यावरती बुक केली होती। तुम्ही बघू शकता बुक पूर्ण केलेली। मग आता आम्ही चाललेले आहेत, तुम्हाला दाखवतो रस्ता कसा आहे काय आहे। आपण फायनली आपल्या रूमवर पोहोचलेले आहे। 6:05 झालेले आहेत, अराउंड 6:05। तर आपण निघाले होते 11 वाजता, तर जसं की तुम्हाला मी स्टेशनवरती पण सांगितलं होतं। म्हणजे अराउंड आपल्याला 7 तासाची टोटल जर्नी होती आपली। चांगले क्लिप्स वगैरे तुम्हाला बघा भेटतील। आपले रिक्षामधला शूट आहे, रस्ता दाखवला गेला आहे, ट्रेनमधले जे पण म्हणजे किती पाऊस सुरू होता, किती ढग म्हणजे धुकं होती, ते सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे। ते सगळं तुम्ही बघून घ्या। हाच होता आजचा ब्लॉग। तुम्ही होप तुम्ही एन्जॉय केला असेल, चांगलं वाटत असेल तर कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनल।